काही महिन्यापूर्वी भारतीय कुस्ती संघटनेच्या माजी अध्यक्षांविरोधात लैंगिक शोषणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या विनेश फोगाट हिने मंगळवारी पहिल्या लढतीपासूनच धडाकेबाज कामगिरी केली। पहिल्या 2 ऑलिम्पिकमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या विनेश हिने पॅरिसमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली। उपांत्य फेरीच्या लढतीत तिने लढत संपवायला काही सेकंद बाकी असताना गुजमान हिचा एक पाय पकडून तिच्यावर पकड मिळवली। त्यानंतर तिने महत्त्वाचे गुण मिळवत अगदी दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला। मात्र पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी कुस्तीपटू विनेश फोगाट स्पर्धेतून अपात्र ठरली आहे। विनेशने महिलांच्या 50 किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यात क्युबाच्या युस्निलिस लोपेज गजमनवर मात केली होती। मात्र बुधवारी सकाळी विनेशचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं समोर आलं, त्यातून तिला अपात्र ठरवण्यात आलं। स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धकाचं वजन दोन्ही दिवशी त्याच्या वजन श्रेणीतच असणं आवश्यक असतं। त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधील अंतिम फेरीत धडक मारणारी कुस्तीपटू विनेश फोगाट हिला स्पर्धेतून अपात्र केलंय।